भारताच्या न्यायव्यवस्थेवर संकट आलेलं आहे. 5 करोड केसेस प्रलंबित आहेत. माणसांच्या मनातून न्यायव्यवस्थेबद्दलचा आदर कमी कमी होत चाललेला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतावर एक न्यायिक संकट आलेलं आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेवर संकट आलेलं आहे. भारताची न्यायव्यवस्था संकटग्रस्त झाली आहे, अशा आशयाचा लेख प्रेमसिंग गिल यांनी नुकताच द डिप्लोमॅटमध्ये लिहिला आणि खळबळजनक लेख आहे, विचारप्रवर्तक आहे. न्यायव्यवस्थेतल्या उणिवा सांगताना त्यांनी उपायसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण न्यायव्यवस्थेतल्या उणिवांवर नेमकेपणाने बोट ठेवल्यामुळे काही जणांना तो न्यायव्यवस्थेचा अपमान आहे असं वाटू शकतं. कारण की आपण खूप नॅरो माइंडेड पद्धतीने जेव्हा विचार करतो तेव्हा उणिवा काढूच नये, त्रुटी काढूच नये. मग न्यायव्यवस्थेवरच तुम्ही टीका करता, मग त्याच न्यायव्यवस्थेवर का जाता, त्याच न्यायव्यवस्थेमध्ये मग न्याय मागण्यासाठी का जाता, अशा स्वरूपाचे अत्यंत बाळबोध प्रश्न विचारले जातात. तर त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की अत्यंत कठोर परीक्षण, विश्लेषण न्यायव्यवस्थेचं केल्याशिवाय आपण न्यायव्यवस्था सुधारू शकत नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे असं या लेखातून दिसते. 5 करोड केसेस प्रलंबित आहेत, क्रिमिनल, सिव्हिल सगळ्या प्रकारच्या. आणि हा जो डेफिसिट आहे, एक प्रकारचा बॅकलॉग आहे, ज्युडिशियल बॅकलॉग आपण त्याला म्हणू, तो किती गंभीर आहे. हे 5 करोड केसेस प्रलंबित असणं म्हणजे साधारणतः समजा कमीत कमी धरले तरी 5 करोड लोक याच्यामध्ये अफेक्टेड आहेत, इंटरेस्टेड आहेत, न्यायाची वाट पाहत आहेत. पण 5 करोड केसेस प्रलंबित आहे म्हणजे शेवटी आपल्याला 10 करोड लोकांचाच हिशोब करावा लागेल, कारण की या बाजूनी एक आणि त्या बाजूनी एक अशी न्यायाची वाट पाहणार. ही आपण कमीत कमी संख्या धरू. ती जास्ती असू शकते, कारण की एकाच केसमध्ये अनेक जण असू शकतात. त्यामुळे 5 करोड केसेस जेव्हा प्रलंबित राहतात तेव्हा ती धोक्याची सूचना आपण गांभीर्यानेच जर घेणार नसू तर मग न्यायव्यवस्था सुधारू शकत नाही. हा जो ज्युडिशियल बॅकलॉग आहे तो केवळ सांख्यिकी विसंगती दाखवणारा नाही असं या लेखकाचं मत आहे. सांख्यिकी विसंगतीच नाही तर राजकीय हस्तक्षेपाने वाढलेल्या व समस्याग्रस्त झालेल्या सुनियोजित हस्तक्षेपाचं हे प्रतिबिंब आहे, असं अत्यंत कठोर परीक्षण या लेखातून करण्यात आलेलं आहे. न्यायव्यवस्था आपली सगळ्यांची असेल तर आपल्याला अत्यंत चिंतित पद्धतीने, गांभीर्याने आणि प्राधान्यक्रमाने या विषयाचा विचार करावा लागेल. हे न्यायिक अरिष्ट जे आहे, न्यायव्यवस्थेवरचं संकट आहे, ते केवळ व्यवस्थापकीय अकार्यक्षमतेचं आहे किंवा न्यायाधीशांची संख्या कमी आहे म्हणून आलेला आहे असा सुद्धा वरवरचा विचार करून चालणार नाही. कारण की न्याय मागणाऱ्यांच्या शोकांतिका जर समजून घ्यायच्या असतील तर हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय हस्तक्षेपातून झालेली ही न्यायिक दुर्दशा आहे. ही दुर्दशा जी आहे ती स्पष्ट करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. कोणाच्या केसेस प्रलंबित आहे ते बघा, कोणाला न्यायच मिळत नाही आहे ते बघा, कोणाला जामीनच मिळत नाही ते बघा. आणि हे बघितलं की आपल्याला दिसते की एक राजकीय हस्तक्षेप न्यायव्यवस्थेवर वाढलेला आहे. हे जे लेखकाचं म्हणणं आहे ते आत्ताच्या परिस्थितीशी साधर्म्य पावणार आहे. मग न्यायिक अरिष्ट हे केवळ व्यवस्थापकीय अकार्यक्षमतेतून किंवा न्यायाधीशांची संख्या कमी आहे म्हणून आलेला आहे असं न समजता आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा महत्त्वाचा राजकीय हस्तक्षेपाचा गंभीर प्रश्न आहे. या हस्तक्षेपामुळे न्यायव्यवस्थेची स्वायत्तता, स्वातंत्र्य, पारदर्शकता पणाला लागलेली आहे. या राजकीय प्रभावामुळे आपण पाहू शकतो की माणसांच्या मनातून न्यायव्यवस्थेबद्दलचा आदर कमी कमी होत चाललेला आहे आणि म्हणून त्याला न्यायिक दुर्दशा असं म्हटलेलं आहे. ही न्यायिक दुर्दशा दूर करायची असेल तर आपल्याला न्यायालयीन व्यवस्थापनाची, न्यायालयीन यंत्रणेची स्वच्छता करायला पाहिजे. स्वायत्तता आणण्यासाठी काही रिफॉर्म्स करायला पाहिजे. हे खूपच आवश्यक आहे. न्यायासाठी शेवटचा पर्याय सुप्रीम कोर्ट आहे. न्याय मागण्याचं शेवटचं दार सुप्रीम कोर्ट आहे. अंतिम स्वरूपाचा न्याय मागण्याचं भारतातलं एक केंद्र सुप्रीम कोर्ट आहे. परंतु अत्यंत कमी महत्त्वाच्या केसेसवर सातत्याने सुप्रीम कोर्ट लक्ष घालत आहे का, आणि त्याच वेळेस संविधानिक महत्त्वाचे विषय असलेल्या अनेक केसेस प्रलंबित ठेवण्यात येतात का,
हा सुद्धा प्रश्न या लेखातून उपस्थित करण्यात आलेला आहे. आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे की न्यायव्यवस्था आपली असल्यामुळे न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेची आणि न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याची, निपक्षपणाची जी धूप होत आहे, इरोजन होत आहे, त्याचा आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. राजकीय हस्तक्षेप कमी झाला तर न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढेल असं मग साधारणतः आपण म्हणू शकतो. परंतु प्राधान्यक्रम ठरवावा लागेल न्यायव्यवस्थेला पुन्हा नवीन झळाळी प्राप्त करून देण्यासाठी. आणि त्यासाठी न्यायव्यवस्थेच्या बजेटबद्दल विचार केला पाहिजे की न्यायव्यवस्थेसाठी भरपूर मुबलक प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद करणं आवश्यक आहे. न्यायाधीशांची संख्या वाढवायची असेल तर पगाराची तरतूद सुद्धा व्यवस्थित पुढच्या 5 वर्षासाठी आधीच केली पाहिजे. न्यायव्यवस्थेचं विकेंद्रीकरण झालं तर कदाचित परिणामकारकता वाढेल आणि विश्वासार्हता वाढेल असं सातत्याने सांगितलं गेलेलं आहे. अनेक हायकोर्टांचं विभाजन झालं पाहिजे, तसं सुप्रीम कोर्टाचं तातडीने विभाजन करण्यासाठीच्या योजना आता अंमलात आणल्या पाहिजे. प्रत्येक राज्याच्या ठिकाणी सुप्रीम कोर्टचं फिरतं खंडपीठ असलं पाहिजे. न्यायव्यवस्थेचं आधुनिकीकरण ही महत्त्वाची गरज आहे, पण ते आधुनिकीकरण करताना वकिलांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा काम करावं लागेल आणि मग त्यासाठी सुद्धा आर्थिक नियोजन केलं पाहिजे. जे कोणी बार काउन्सिलचे सदस्य असतात त्यांनी हे सगळं काम करायला पाहिजे. आपली वकिली सांभाळून ते हे काम करू शकतात का, त्यासाठी किती वेळ देऊ शकतात, याचा अंदाज त्यांनी घेतला पाहिजे. मुद्दामून काही दिवस द्यावे लागतील तसं केलं नाही आणि आपल्या सोयीनुसार म्हणजे सुट्ट्या आहे तेव्हा वकिलांसाठी काम करायचं, सुट्ट्या आहे तेव्हा मीटिंग ठेवायची, असं चालणार नाही. मुद्दामून हे काम करण्यासाठी वेळ काढावा लागेल. त्यासाठी व्यावसायिक फायदे दूर ठेवावे लागतील काही काळासाठी. तसं करता आलं तर मग बार काउन्सिलर म्हणून काही लोक अत्यंत महत्त्वाची कामगिरी करू शकतात. मग प्रक्रिया जी आहे ती डिजिटाईज झाली पाहिजे. शक्य तेवढ्या न्यायालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने किंवा हायब्रिड मोड पद्धतीने न्यायालयाचं कामकाज झालं पाहिजे. अगदी तालुका पातळीच्या कोर्टांपर्यंत, अनेक जिल्हा न्यायाधीशांपर्यंत, जिल्हा न्यायालयांपर्यंत अजूनही ऑनलाईन पद्धतीने कामकाज सुरू केलं पाहिजे. याच्याबद्दलची गंभीरता पोचलेली नाही असं दिसते. परंपरागत प्राचीन प्रक्रियावाद जो आपण बरेचदा न्यायव्यवस्थेत आणतो तो बोजडपणा निर्माण करणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी अर्ज करायला लावणं, प्रत्येक गोष्टीवर से घेणं, से आला नाही म्हणून तारखा देणं, क्रिमिनल केसेसमध्ये पोलिसांच्या सेची वाट पाहणं आणि से येत नाही म्हणून जामिनाच्या प्रकरणावर निर्णय न घेणं, याच्यामध्ये कुठेतरी न्यायिकता नष्ट होता याची जाणीवच जर आपल्याला नसेल तर मग आपण प्रक्रियावादीच राहू, आणखी आपण क्लिष्टता त्यात निर्माण करू. पण न्यायव्यवस्था माणसांसाठी आहे, माणसांना नवीन उभारी देण्यासाठी आहे. बदमाश असतील त्यांना शासन देण्यासाठी आहे, तसंच जे बदमाश नाहीत त्यांना न्याय देण्यासाठी आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव आपण जर एकत्रितपणे ठेवली तर आपल्याला ज्युडिशियल रिफॉर्म्सच्या दिशेने लवकर जाता येईल असं या लेखातून दिसते. न्याय, पारदर्शकता, उत्तरदायित्व यातून न्याय रिस्टोअर करता येऊ शकतो. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.